नमस्कार, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय कौसे. बातमी नागपूरमधली आहे. नागपूरच्या नाळा भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाकरिता तब्बल 100 दिवस झाले हे आंदोलन चालू आहे. आजच 100वा दिवस आहे आणि 100व्या दिवशी सुद्धा आंदोलन चालू आहे. या आंदोलनाची विशेष तुम्हाला माहिती मी देऊ इच्छितो की 130 एकर जी जमीन आहे त्या जमिनीवर सध्या बिल्डरांचं लक्ष लागलेलं आहे आणि ती जमीन बिल्डर घशात घेण्याच्या फिर्यादमध्ये असतानाच काही आंबेडकरवाद्यांनी ही बाब लक्षात आणली आणि चक्क त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं. आंदोलन कशासाठी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं या ठिकाणी स्मारक व्हावं यासाठी ते आंदोलन सुरू आहे. यासाठी त्यांनी जे आहे विधान भवनावर मोर्चा सुद्धा काढलेला होता आणि आता ह्या आंदोलनाला दिवसेंदिवस जे आहे मोठा प्रतिसाद मिळत आहे. 100व्या दिवशी सुद्धा या ठिकाणी अनेक आंबेडकरी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपोषण केलं आणि त्यांची एकच मागणी आहे की 130 एकर जागेवर जे आहे या ठिकाणी मोठं एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक बनावं ही आंबेडकरवाद्यांची मागणी आहे आणि एक मागणी रास्त आहे. अनेक शहरामध्ये जागा आहे आणि अनेक शहरातल्या जागेवर मोठमोठ्या बिल्डिंगा बनत आहेत. जर बिल्डिंगा जर बनल्या तर शहराचं काय नाव होणार आहे. पण मात्र या ठिकाणी एका महामानवाचं जर स्मारक बनेल, आंतरराष्ट्रीय स्मारक जर बनेल तर नक्कीच नागपूर शहराचं नाव आणखी मोठं होईल. या ठिकाणी दीक्षाभूमी आहे. दीक्षाभूमीच्या सोहळ्यामध्ये लाखो लोक येत असतात. त्यांच्यासाठी राहण्याची सुद्धा व्यवस्था कधी होत नाही. पण अशा वेळी या आंतरराष्ट्रीय स्मारक जर बनलं तर या ठिकाणी सुद्धा ती व्यवस्था होऊ शकते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाचनालय बनू शकते. अशा अनेक ज्या सुविधा आहेत त्या आंतरराष्ट्रीय स्मारकामध्ये करता येईल. पण नक्कीच याकडे सरकारने जे आहे विशेष लक्ष दिलं पाहिजे. केंद्र सरकारने सुद्धा असो की राज्य सरकारने लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता एक ही भिस्त आहे आणि लोकांना एक आशा सुद्धा आहे की नागपूरमध्ये जे आहे 130 एकर जागा जी आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी देतील आणि त्याच ठिकाणी जे आहे भव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आहे स्मारक उभारतील अशी आंबेडकरवाद्यांना सुद्धा एक आशा आहे. पण नक्कीच आता देवेंद्र फडणवीस या संदर्भात आंदोलकांना भेटी देतात काय, या संदर्भात काय निर्णय घेतात याकडे सगळं आंबेडकरवाद्यांचं लक्ष लागलं. काय 100व्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी काय भाषणातून प्रतिक्रिया दिल्या त्या जरा ऐकूया. हिंदू कोड बिल मध्ये आणि संविधानामध्ये ती तरतूद आपल्यावरती असलेले उपकार आपण कधीही विसरू शकणार नाही. मी जर असं म्हणेल की मी माझ्या बापाला माझ्या वडिलांना मी विसरेल, माझ्या आईला मी विसरेल, माझ्या भावाला विसरेल, माझ्या बहिणीला विसरेल, पण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरू शकत नाही. आणि ही जी ताकद आपल्याला दिलेली आहे ताकद चिरकाळ ठेवावी यासाठी हा 130 एकरचा लढा आपण खंबीरपणे या जगाच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. या लढ्याला 100 दिवस पूर्ण होत आहे आणि योगायोगाने या 100व्या दिवशी फातिमा शेख आणि आमचे आदरणीय दानदाते, समता सैनिक दलाचे, भारतीय लेवलचे संघटक, सामाजिक आणि धार्मिक चळवळीचे खंबीर नेतृत्व असणारे अशोकजी बुंदाडे यांचाही वाढदिवस. आपल्या या आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांनी आपलं आयुष्य झोकून दिलं, रिपब्लिकन पक्षाला ताकद देण्याचं काम केलं, त्या तक्षशिला ताई आवर्जून त्यांचा सकाळीच फोन आला आणि म्हणाल्या की मला सुद्धा 100वा दिवस हा उपोषणावरती बसवून साजरा करायचा आहे आणि त्या सुद्धा आज दिवसभर या ठिकाणी बसल्या. मी याच्यासाठी म्हणेन की तक्षशिला ताईंनी या रिपब्लिकन पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी सुलेखा कुमार यांना रिपब्लिकन पक्षाची आमदार बनवण्याच्या पाठीमागे 50% हिस्सा हा तक्षशिला वाघेरेंचा होता. हे नाही ना करता येत आणि म्हणून त्यांची जी ताकद होती
आमदारमधून निवडून आणण्याची त्या ताकदीच्या भरोशावरती त्या सुद्धा जिल्हा परिषद मध्ये सदस्य म्हणून निवडून गेल्या. त्या आंबेडकरी चळवळीचं देण त्यांच्यावरती आहे. आणि 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 त्यांना असं वाटलं की सुरुवातीला असं वाटलं की हे आंदोलन कोण करते आहे, काय करते आहे, परंतु त्यांना असं वाटलं की नाही, मला सुद्धा जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि त्या खुशीने सुद्धा या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी त्या खंबीरपणे समोर आल्यात. एकदा त्यांचं मनापासून आपण त्याच्यामध्ये स्वागत करूया. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 25 वर्ष एका पत्रकाराने आम्हाला प्रश्न विचारला होता. या ठिकाणी ते पण आहेत, आता कॅमेरे घेऊन आलेले आहेत. त्यांचं नाव काय? हा, लोणारे साहेब. लोणारे साहेबांच्या वेळेस एक प्रश्न, लोणारे साहेबांनी एक प्रश्न त्यांच्यावर पत्र परिषदेमध्ये एक त्यांनी प्रश्न विचारला होता. अरे 25 वर्ष आंबेडकरी समाज झोपला होता काय? बरोबर आहे ना? हा प्रश्न विचारला होता संघ. त्यांनी जेव्हा हा प्रश्न विचारला त्यावेळेस कदाचित आम्हाला त्यावेळेस असं उत्तर देता आलं नाही. आम्ही आमची हे करतो, चूक कबूल करतो. परंतु 25 वर्षे आम्ही सामान्य माणसं आहोत, आम्ही साधारण माणसं आहोत. परंतु 25 वर्षापर्यंत राज करणारे आमचे आमदार, आमचे मंत्री, आमचे राज्यमंत्री यांनी सुद्धा कुठे प्रश्न विचारला? यांनी सुद्धा कुठे प्रश्न विचारला? आणि यांनी प्रश्न विचारला नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल बचाव कृती समितीच्या माध्यमातून समोर आलेलं आंदोलन, हे समोर आलेलं आंदोलन जे कधी तुमच्या आणि आमच्या नजरेमध्ये नव्हतं, हे आंदोलनाच्या मोर्चाच्या माध्यमातून 19 तारखेचा जो तुम्ही मोर्चा काढला त्या मोर्चाच्या माध्यमातून ज्या आमदार मंत्रीच्या गृहमंत्र्याच्या राज्य गृहमंत्र्याच्या लक्षामध्ये नव्हतं, तोच प्रश्न त्यांनी 20 तारखेला विधानसभेमध्ये मांडला. त्याचं जर खरं कारण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल बचाव कृती समिती आहे. हे जर नसतं तर कदाचित हा प्रश्न आज आपण या ठिकाणी बसलोही नसतो. आणि म्हणून मी म्हणेल की ही जी ताकद आहे ही भांगेची नाही, चंदू बदलाची नाही, गौतम बदलाची नाही, ही तक्षशिला वांदेरेची नाही. ही ताकद जर असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकराची. आणि जोपर्यंत हे लेकर, अरे आपण तर मरणार आहोत परंतु बाबासाहेबांचे लेकर मात्र कधीही मरणार नाहीत. ती तर पुन्हा जन्म घेणार आहेत. आज आम्ही मेलो तर उद्याला जर दुसरा जन्माला आला आमच्या नातेवाईकाच्या पोटी, तुमच्या नातेवाईकाच्या पोटी, तोही म्हणेल, ते मेकरताई तोही म्हणेल की माझा बाप, एकच बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून आपल्याला हा लढा तीव्र करायचा. अरे आमच्यामध्ये तुमच्यामध्ये कुठे नाही हो हेवे दावे, कुठे नाही आहे, सगळीकडेच आहेत. परंतु या हेवे दाव्याच्या भरोशावरती या 70 वर्षामध्ये, या 50 वर्षामध्ये ज्या माणसाला माणुसकीचं जीवन मिळत नव्हतं तो माणूस आज इतराच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ऑफिस मध्ये बसतोय, मंत्रालयामध्ये बसतो आहे. अरे के नारायण सारखा माणूस या देशाचा राष्ट्रपती झालेला आहे. एवढी ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय कोणी दिली तुम्हाला? हे फक्त दिली असेल तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आणि म्हणून मी म्हणेल की जे मिळालं नव्हतं तुमच्या नशिबामध्ये ते आपल्याला मिळालेलं आहे. त्याचा सदुपयोग करण्याचं काम मात्र हे प्रत्येकाचं आहे. हे आपलं एकट्याचं नाही आहे, हे आपल्या सर्वांचं काम आहे. आणि जर का आपण सर्व एका ताकदीनिशी दोन दिवसा अगोदर तक्षशिलाताई आमच्या बरोबर येण्या की राहिल्या, त्यांनी इथे भाग घेतला. आज या उपोषणाला बसल्या. या ठिकाणी नवीन महिला आल्या. त्या दिवशी टेंभुर्णे ताई आल्या होत्या. त्या म्हणाल्या की मी उद्याला बसते. तुमच्यामधून सुद्धा अशा महिला समोर आल्या पाहिजेत आणि त्यांनीही म्हटलं पाहिजे की उद्याचा दिवस हा आमचा. अरे 101 दिवस सुद्धा महत्वाचा आहे. जसा 100वा दिवस महत्वाचा आहे तसा 101 दिवस महत्वाचा आहे. 102 दिवस महत्वाचा आहे. येणारे सगळेच दिवस आपले महत्वाचे आहेत. आणि हे महत्वाचे दिवस लावून धरण्याची जबाबदारी ही फक्त आपली आणि आपली. आणि मी एवढंच म्हणेन की छोटासा कार्यक्रम आहे.
आपल्याला गोंधळ करून काय मिळणार आहे? अरे आपल्या ठिकाणी जे कोणी येतात ते आपल्याला दोन शब्द देण्यासाठी येतात. त्याच्यामधून जे चांगले घ्यायचे ते आपण घेतले पाहिजे आणि जे वाईट आहे ते सोडून दिलं पाहिजे. गौतम बुद्धाचं वाक्यच आहे, अरे बाबा मी ऐकलं की नाही ऐकलं, जे चांगलं असेल ते ऐकलं आणि जे वाईट असेल ते ऐकलंच नाही. अशा पद्धतीचं आपलं हे धोरण आहे. मी एवढंच म्हणेन की पूनम गटपायले सुद्धा बघा की मी पूनम गटपायले आपल्या मागच्या आठवड्यात सुरुवातीला पण होत्या त्या आणि बीचमध्ये आल्या. आमच्या विजयताई पाटीलने एकच म्हटलं की आपला प्रतिमाचा रोल कोण करेल. पूनम म्हणाली की माझ्याशिवाय प्रतिमासारखी दिसणारी आपल्या समाजामध्ये एकही मुलगी नाही आणि मी करतो. आणि आता तुम्ही खरंच बघा प्रतिमा मुस्लिम दिसते की नाही. आणि अशा पद्धतीचं आपलं एक बाबासाहेबांच्या चळवळीचं नेतृत्व कधी ना कधी समोर येते आहे आणि हे नेतृत्व आपल्याला धरून आपल्याला आपली वाटचाल पूर्ण करायची पुढे न्यायची आहे. यानंतर मी गौतम पाटलाकडे माहिती देतो. सबको मेरा जय भीम. मैं फातिमा शेख. आप मुझे नहीं पहचानते पर मैं आप सबको पहचानती हूँ. मैं फातिमा शेख ज्योतिबा महात्मा फुले की मानी हुई छोटी बहन, छोटी सिस्टर हूँ. ज्योतिबा महात्मा फुले जी का जन्म पुणे में 1827 को हुआ. मैं उनसे 4 साल से छोटी, यानी आप समझ सकते मैं उनसे छोटी थी. तो मैं उनके ही साथ में उनके ही घर पे रहती थी. वो मेरे बड़े भाई होने की वजह से मैं उनके घर में बहुत अच्छे से रही और बहुत अच्छा मार्गदर्शन मिला उनसे मुझे. एक दिन ऐसे ही महात्मा ज्योतिबा फुले अपने दोस्त के बारात में बनठन के घर से निकले, सलवार कमीज पहने और बहुत ही खुश होकर वो बारात में जाने लगे. उनके दोस्त के बारात में जब वो निकले, चल रहे थे, बारात भी चल रही थी, बहुत अच्छे से बारात जा रही थी. पर बीच में कोई ब्राह्मण की नजर उन पे गिरी. ब्राह्मण बोला ये तो शूद्र है, ये शूद्र कहाँ से आ गया अपनी बारात में, अपनी बारात तो खराब हो गई. ज्योतिबा बोले मैं तो शूद्र नहीं, मैं शूद्र नहीं, मैं तो शूद्र तो बाहर रहते हैं, मैं तो वैसा नहीं. मैं तो अच्छे कपड़े पहनता हूँ, अच्छा खाना खाता हूँ, अच्छा रहता हूँ, पढ़ता हूँ, मैं तो सब करता हूँ. शूद्र तो वो है जो गांव के बाहर है, अच्छा खाना नहीं खाते, अच्छे कपड़े नहीं पहनते और ना ही उनको अच्छी शिक्षा है. ज्योतिबा की बात किसी ने नहीं सुनी. बारात में भगदड़ मच गई, लोग इधर से उधर होने लगे और फिर बहुत सारे ब्राह्मण ने मेरा विरोध किया. मेरा मित्र भी कुछ नहीं कर पाया, वो भी बहुत दुखी हो गया, वो भी कुछ नहीं कर पाया. मैं वैसे ही घर पर आ गया. वो वैसे ही घर पर आ गए. घर पर आकर उन्होंने दरवाजा बंद कर दिया और हमने बहुत दरवाजा खटखटाया. ज्योतिबा क्या हुआ आपको, ज्योतिबा क्या हुआ. कुछ किसी से ना कहते हुए उनके अबू उन्होंने भी दरवाजा खटखटाया. ज्योतिबा क्या हो गया, क्या हो गया. कुछ ना कहते ऐसे एक दिन निकल गया, दूसरा दिन भी चला गया. तीसरे दिन मुझे ज्योतिबा की बहुत चिंता, बहुत फिक्र होने लगी. तो मैंने बहुत जोर जोर से रोना चालू किया, बहुत जोर जोर से रोना चालू किया. फिर भी ज्योतिबा ने दरवाजा नहीं खोला. चौथे दिन ज्योतिबा खुद ही बाहर आ गए और बाहर आए तब उनकी हालत बहुत खराब हो गई थी. उनकी तबीयत बहुत बिगड़ गई थी. पानी नहीं पिया, खाना नहीं खाया 4 दिन से. तो हमने उनसे कुछ भी बात नहीं की. 8 दिन बाद वो खुद कवर हो गए. कवर होके मेरे पास बैठे तो मेरे को बोले बाजी मैं तो शूद्र नहीं, फिर मेरे साथ क्यों ऐसा हुआ. शूद्र तो वो है जो कपड़े नहीं है, शिक्षा नहीं है, खाने को नहीं है, ब्राह्मण के घर नहीं जा सकते, फिर मेरे साथ क्यों ऐसा हुआ. मैं फातिमा कुछ और नहीं बता पाई अपने बड़े भाई को, बस यही बता पाई कि भाई आप कुछ मत कीजिए, सिर्फ आप पढ़िए, यही आपका तलवार है. ब्राह्मणों से लड़ना है, पढ़िए, पढ़ाओ, पढ़िए.
बस मैंने उनको ये बात बोला तो ज्योतिबा जी इतने खुश हुए और जोर जोर से हंसने लगे। बोले बाजी आप तो मेरे से 4 साल से छोटी हो, फिर भी आज आपने मुझे इतनी अच्छी बात कही है, इसके लिए मैं आपको बहुत बहुत धन्यवाद कहता हूँ। और उस दिन से ज्योतिबा जी ने अपने पढ़ाई पर ध्यान दिए और आज अपन ज्योतिबा जी सावित्री आई का यह रूप देख रहे हैं जो आज अपन उनको इतने पूज्य स्थान पे बिठाए हैं। जब उनपे कुछ गुजरा तभी उन्होंने कुछ किया, अपनों पे भी कुछ गुजरा है, बहुत कुछ गुजर रहा है अपने समाज पे। अपने समाज वालों ने ध्यान देना चाहिए, अपने बच्चों ने पढ़ना लिखना चाहिए, शराब नहीं पीना चाहिए, उद्यान में जाना चाहिए, आचरण पालन करना चाहिए, शीलों का पालन करना चाहिए। सभी छोटे बड़ों ने शीलों का पालन करना चाहिए। बस इतना ही कह के मैं अपने 2 शब्द समाप्त करती हूँ। जय भीम, जय भारत। अभिवादन मित्रों, या ठिकाणी फातिमा शेख यांचा आपण जयंती उत्सव साजरा केलेला आहे। आणि कोण होत्या फातिमा शेख आणि आपण का त्यांना आठवण करतो? ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाज सुद्धा त्यांना आठवण करत नाही, पण आपण महात्मा फुलेंची जयंती साजरी करतो, त्यांना पुजतो आपण, कारण बाबासाहेबांनी त्यांना आपले गुरु मानले होते आणि त्यांच्या कर्तृत्वच होतं। शिक्षणाची ह्या देशामध्ये शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे महात्माजी फुले होते आणि बाबासाहेबांनी तोच पहिला मंत्र दिला, शिकार आम्हाला शिकार संघटित करा आणि आमची प्रगती झाली शिक्षणामुळे। ही ज्योत प्रज्वलित करणारे महात्मा ज्योतिराव फुले, त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले, जेव्हा त्यांनी हे शिक्षणाच्या ज्योत प्रज्वलित करण्याचं महान कार्य सुरुवात केलं, काय झालं? त्यांना घरातून हाकलून देण्यात आलं। स्वतः त्यांच्या वडिलांनी समाजाच्या भीतीने, मनुवादी समाजाच्या भीतीने दोघांना घरातून हाकलून लावलं। महात्मा फुले आणि सावित्रीबाई दोन घरातून हाकलून लावलं आणि अशा कठीण प्रसंगी त्यांना जर कुणी आश्रय दिला असेल तर ते फातिमा शेख आणि त्यांच्या पतींनी त्यांना, महात्मा फुलेंना आश्रय दिला, सावित्रीबाई फुलेंना आश्रय दिला, त्यांच्या घरी ते राहिले आणि मग तिथून त्यांनी आपले शिक्षणाच्या क्रांतीची सुरुवात केली। त्या क्रांतीच्या ज्योतीने आपण सुद्धा, आपला समाज सुद्धा प्रज्वलित झाला, हे आपण विसरता का नाही? म्हणून आपण त्यांना आजच्या क्षणी त्या फातिमा शेखला आपण अभिवादन करतोय आणि करायलाच हवं। दुसरा कोणता समाज त्यांना, त्यांच्या मुस्लिम समाज सुद्धा त्यांना कधी ओळखत नसेल किंवा त्यांच्या कर्तृत्वात जाणत नसेल, पण आपण जाणतो। जे समाजाकरता ज्यांनी चांगलं कार्य केलं आपण त्यांच्या नेहमी त्यांचा सत्कार करतो, त्यांना आपण मानतो। मित्र, आज हे जे आंदोलन सुरू झालं आहे हे साधा आंदोलन नाही, मोठ्या भूमाफिया म्हणजे बलाढ्य शक्तीसोबत आपलं आंदोलन आहे। पण आपली शक्ती काय आहे? आपली शक्ती आहे संघटनेची शक्ती, एक संघटित शक्ती आहे। किती मोठा असला भूमाफिया, किती बलाढ्य असला, श्रीमंत असला, पण आपली जी एकसंघ शक्ती आहे, निश्चितच आपला विश्वास आहे हा एकता संघटनेने आपण त्या शक्तीला हरवू शकतो। 100 दिवस झाले, कशाला उद्या ना, किती 100 दिवस झाले, 100 हप्ते होते, 100 महिने, पण आपला हा लढा चालू राहील। अरे 14 वर्ष आपण लढलो नामांतरा करता। हा आपला समाज आहे की त्या नामांतरी हा बाबासाहेबांच्या नाव त्या विद्यापीठाला मिळावं, मराठवाडा विद्यापीठ, त्याकरता 14 वर्ष लढणार ते आपणच ना। आपल्यामध्ये एवढी शक्ती आहे की 14 वर्ष आपण ते नामांतराचा लढा लढलो आणि त्या बाबासाहेबांचं नाव त्याला मिळवून दिलं। ही शक्ती आपली आहे। ही शक्ती जर आपली कायम राहिली, तुमची एक संघ शक्ती कायम राहिली, निश्चितच हा लढा सुद्धा आपण जिंकू शकतो असा मला विश्वास आहे आणि हा विश्वास याच्याने माझ्या 2 शब्दाला पूर्ण उत्तर देतो। जय भीम। एक मोर्चा 10 ऑक्टोबरला आणि दुसरा मोर्चा 19 डिसेंबरला 2 मोर्चे आपण काढलेले आहेत। या 2 मोर्चामध्ये आणि 100 दिवसामध्ये आपल्याला काय मिळालं? सहजच लोक कुठे इथं आल्यानंतर विचारतात की तुम्हाला काय मिळालं, काय मिळणार आहे, काय चालू आहे, काय नाही। काही मोजक्या लोकांना माहित आहे, पण मला असं वाटतं की ही माहिती सगळ्या लोकांना आंदोलनामध्ये मिळाली पाहिजे आणि काय होत आहे ही पण मिळाली पाहिजे। मला वाटतं माहिती कमी, प्रचार कमी, अप्रचार जास्त होते की समितीमध्ये खूप वाद आहे, खूप
घोळ आहे. हा मला असं वाटतं की आमच्या समितीत, आपल्या समितीत काहीच वाद आणि काहीच घोळ नाही. हा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कच्या नावाने कृती समिती झाली. त्या समितीमध्ये सगळे सदस्य आहे आणि तो एक परिवार झाला आहे. आणि या परिवारामध्ये मला असं वाटतं की आपला छोटा परिवार 5 लोकांचा असला, 10 लोकांचा असला तरी छोटे मोठे वाद राहते. बरोबर आहे, छोटे मोठे वाद राहणारच आहे, परिवार म्हटल्यानंतर होणारच आहे. पण मला असं वाटत नाही ही बाब आपल्यासाठी तितकी महत्वाची नाही जितकी आपण दिवसेंदिवस आपली जी संख्या वाढत आहे आपण त्रास होत आहे. आपण वाद नाही मानत आणि होणार पण नाही. हे कुठंतरी अप्रचाराचा भाग आहे आणि तो अप्रचार आपल्याला इथे काही म्हणजे तो प्रभावित होणार नाही. असो, उद्याला आपली 10 तारीख आहे, उद्या हायकोर्टची तारीख आहे. त्यामध्ये काय होणार आहे, आपले शैलेश नारनवरे ऍडव्होकेट आपल्या बाजूने लढत आहे. उद्याचं जे काही न्यायालयीन आहे ती संध्याकाळच्या वेळेस आपण इथून उपोषण संपल्यानंतर आपण अपडेट देऊच. मला असं वाटतं की आता आपण जे 29 तारखेला जो मोर्चा काढलेला होता त्या मोर्चाचं एक आदान प्रदानाचं काम सुरू झालेलं आहे. काही पत्रव्यवहार आपण केलेले होते. त्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने आपल्याला काही आता शक्य झालं तर 12 तारखेला सीएम साहेबांसोबत मीटिंग लागायचे चान्सेस आहेत. आता त्या मीटिंगला एक शिष्टमंडळ आपण भेटू. आपले जे 19 डिसेंबरचे जे मागणी पत्र आहे तेच आपण त्यांच्या समोर ठेवू. आता मनोज सांगोडेकर डीपी प्लॅनची एक प्रत होती ती घेतली त्यांच्याकडून त्यांनी. जो 100 दिवसामध्ये आपल्याला काय मिळालं आणि काय नाही, मी एकच सांगतो की 100 दिवसामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीच्या मार्फत नारा पार्कचं जे नाव होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नारा नागपूर हे मिळालं. जे नामांकरणासाठी आपल्याला किती वर्ष, 14-15 वर्ष लागले, ते आपण एक 100 दिवसातच आपण तो विषय संपवला. पार्क तर होणारच आहे, आजचा उद्या होईल. 25 वर्षाच्या ठिकाणी होऊ शकते, 125 दिवसच लागणार. 100 दिवस झाले, 25 दिवसात बी लागू शकते, पण होणार तर आहेच. आणि पार्क झाल्यानंतर इथं येणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या लोकांना एक गोष्ट मिळणार आहे. सगळे लोक म्हणत आहे की तुम्हाला काय मिळणार आहे, एक गोष्ट मिळणार आहे ती म्हणजे समाधान. आणि समाधान पैशानं मिळत नाही. आणि ज्यांच्याकडे पैसा आहे नाही तो त्यांचा समाधानाचा भाग नाही, पण इथं येणाऱ्या माणसाला समाधान मिळेल आणि ते समाधान पैशाने विकत घेतल्या जाणार नाही. म्हणून इथं येणारा माणूस हा पैशाला मानत नाही, इथं वेळ त्याच्यासाठी देतो. पैशाने पैसाही देतो, वेळ पण देतो, तन्मनाने देतो ना. मला असं वाटतं की आपण जी लढाई 130 एकरची ही एक 50% वर गेलेलो लढाई जिंकलेलो आहे. 50% बाकी आहे. रस्ता खडतर आहे, कारण लढाई आपली बिल्डर सोबतच नाही, गव्हर्नमेंट सोबत पण आहे. पण मला असं वाटतं की गव्हर्नमेंट सोबत जर जुळून घेतलं तर थोडा आपला रस्ता सोयीस्कर होईल. असो, हा एक आपला 100 दिवसाचा वाटचाल आहे. उद्याच्या नंतर आपण काही अजून एक 8-15 दिवसामध्ये काही जर असं वाटलं की आपल्याला गव्हर्नमेंट रिस्पॉन्स देत नाही किंवा आपल्याला अजून काहीतरी एक नवीन सोर्स करायचा आहे, एक आपण समितीच्या मार्फत आपण इथेच ठरवू आणि आपण समोरची वाटचाल. प्रमोशनवर गेलो होतो पवनीला डीवायसपी म्हणून, आणि 9 वर्ष डीवायसपी म्हणून राहुलवानी सेवानिवृत्त करून 10 वर्ष होत आहे. शॉर्ट पोलीस पोलीस भारतरत्न आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शांतता अहिंसेचे डॉक्टर तथागत गौतम बुद्ध, ज्योतिराव फडणवीस, शांतिराव फडणवीस यांना मी प्रथम अभिवादन करतो. आंबेडकर पार्क संघर्ष समिती यांची मी जे आपण जे सर्व महिला बंधू बसलेले आहात, खरं म्हणजे आपले अभिनंदन करतो आणि आभारी मानतो. हा संघर्ष आपल्याला इथं थांबवायचा नाही आहे. हा आपल्या सर्वांचा समाजाचा हा अस्मितेचा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे हा संघर्ष जोपर्यंत डिक्लेअर होत नाही शासनाकडून, NIT कडून, तोपर्यंत हा संघर्ष चालू ठेवायचा आहे. मी ते ठाण्यावर होतो आणि त्यावेळेस
फार कमी लोकांना माहित होतं ही जागा जरी खाजगी असेल पण NITच्या रेकॉर्डवर त्यांच्या DP प्लॅनवर हा नकाशा पहिले नारा पार्क म्हणून अलॉटमेंट झालेला होता आणि काही लोकांनी तो बाबासाहेब आंबेडकर एवढी मोठी पार्क आहे ते बाबासाहेब आंबेडकर यांचं नावच ह्या पार्कला मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्या बऱ्याच लोकांना कल्पना नसेल तो ड्रॉइंग मी त्यावेळेस ठाणेदार असताना बघितला होता. काही का असे ना त्यांचं थोडंफार योगदान आहे की त्यांनी ते पुढे त्यांना सरकू दिलं नाही, ब्रेक लावले त्यांच्या डेव्हलपमेंट वर्कला. नाहीतर माफियाच्या हातात ते लँड गेली होती. आणि आता हे जे 100 दिवस आपण बघताय ना याला तर एक मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. पर्याय नाही आता ह्या निर्णयाशिवाय NITला शासनाला हा निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाहीये. मी सांगतो आपल्याला ते डेव्हलप करू शकणार, दुसऱ्या कामासाठी डेव्हलप करू शकणार नाही आणि तोपर्यंत आपला नक्कीच मला ते संघर्ष कायम राहील. मी मला वाटते 2-2.5 वर्ष ठाणेदार असताना बरेचसे समाजाशी माझा एवढा संपर्क होता. सोशल कायदेशीर प्रश्नच नाही, कोणतेही सामान्य गरीब यांच्यावर अन्याय झाला कायदा आपल्यासाठी सर्वांना सारखाच असायचा. ते मी त्यांना माहिती आहे. ही अशी कोणती वस्ती नसेल की ज्या वस्तीमध्ये लोकजागृतीसाठी व्यसनात येत आहे, एज्युकेशन अवेअरनेस आहे असे कार्यक्रम घेतले नसेल. क्राईम गुन्हेगारीकडे वळू नका, दारूकडे वळू नका आणि जिथे दारूचे अवैध व्यवसाय चालतात अशा ठिकाणी समाज जागृतीसाठी मी मिटिंग घेत होतो काही चांगल्या समाजसेवकांच्या मदतीने. कुठली गोष्ट सुटली नाही मी इथे असताना. म्हणजे एक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आणि एक समाजासाठी काम करण्यासाठी हा एक रोल मी जिथे राहिलो तिथे मी राबवलेला मी सांगतो आपल्याला. आणि त्यावेळेस बाबासाहेबांचा आदर्श हा माझ्या विचारामध्ये नेहमीच राहायचा. तो एक फार महत्वाचा विषय होता आणि समाज जागृती काम मी करत होतो. हा विषांत होईल आणि हा जो आपला आता संघर्ष 100 दिवसापासून साखळी उपोषण कंटिन्यू आणि हे आपण मी आता बॅनर हे पोस्टर हे पाहतोय. खरंच म्हणजे मी आपल्या लोकांचा जो संघर्ष आहे ना ते पाहूनही खरं म्हणजे तुमचे आभार काय अभिनंदन काय हे खरंच कमी शब्द पडतात. एवढे हे संघर्ष आपण करत आहात. महिलांचा असा मोठा सहभाग फार मोठी गोष्ट आहे आणि ते डॉक्युमेंटच आपल्याजवळ असल्यामुळे कोणाची आता हिंमत नाहीये. ते सरकारी डॉक्युमेंट आहे, अप्रूव्ड डॉक्युमेंट आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही कोणाची हिंमत होईल की तो निर्णय आता बदलण्याची आणि जनरोषाला समोर जाण्याची. कुठल्याही परिस्थितीत हे जे माफिया वगैरे आहेत, लँड माफिया किंवा जो लखपती करोडपती लोक आहेत त्यांना थांबवला, लोक भावनेपुढे त्यांना थांबावं लागेल मी सांगतो आपल्याला आणि त्यांना ते निर्णय घ्यावा लागेल. आणि शक्य तितक्या लवकर हे जे महानगरपालिका इलेक्शन आहे त्याच्या पहिले हे लोक घेतील अशी मला खात्री वाटते. ह्या इलेक्शनच्या पहिले त्यांना निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर त्यांना ते महागात पडेल. आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवा, हे महागात पाडलं पाहिजे. सत्ताधारी लोकांनी जर आपला निर्णय नाही घेतला ना, त्या पक्षाचे कार्यकर्ते असाल आपण तरी त्यांना त्याची जागा दाखवून द्या. जर आपला निर्णय नाही तुम्हाला मतदान नाही हे पण आपण संघर्षामध्ये त्याच्यामध्ये नोट करा सर्वांनी आणि तो हा जो आपला संघर्ष आहे घराघरापर्यंत पोहोचवा. तुम्ही बघत असाल की कोणत्या पक्षाचं नाव घेतलं, सत्ताधारी जे आहेत निवडणुकीमध्ये काय काय नाही केलं त्या लोकांनी भानगडी केल्या. आपण शिकायला पाहिजे त्यांच्यापासून. आपणही तो संघर्ष ह्याच्यासाठी घराघरामध्ये पोहोचवा. आपल्याला न्याय नाही मिळाला तर आणि संघर्ष करा. मी 10-11 महिने मनात एकदम मी कसा इथं चमत्कारी उभा झालो. तुमचं आंदोलनाच्या पूर्वीपासून मी पुण्याला होतो, त्याच्यामुळे होऊ शकलो नाही. काय त्यात आलो नाही असं होऊ शकलं नसतं मी सांगतो आपल्याला. माझ्या काही वैयक्तिक कामामुळे पुण्यामध्ये चंदूला माहिती आहे तर त्यामुळे होऊ शकलो नाही. मी आता बोलणारे बरेचसे आहे, नंतर आपला संवाद चालू राहील. मी पण येत राहील इथे आणि आपल्या या संघर्षाला आपल्या बाजूने निर्णय येईल. आणि ह्या जे नारा पार्कच्या नावा ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 130 एकरची लँड आहे. मी सांगतो आपल्याला ते महाराष्ट्रामध्ये एक असे गार्डन पार्क राहील, असा काही पार्क राहील की ते नागपूर शहराची शान राहणार आहे. मी सांगतो आपल्याला. मी लखनौला गेलो होतो, तिथे मायावतींनी पार्क तयार केलेला आहे.
मी स्वतः बघितलेलं आहे ते पार्क. ज्यांचा तिथे विरोध होता मी सांगतो आपल्याला, आंबेडकर पार्कच आहे त्याचं नाव, बाबासाहेब आंबेडकर पार्क. मी स्वतः पाहिलेलं आहे. ज्यांचा विरोध होता ते आवर्जून तिथे पाहायला जातात, कुटुंबासह पाहायला जातात. आंबेडकर पार्क पाहण्यासारखं आहे. त्याच्या धर्तीवर हा सुद्धा पार्क डेव्हलप झाला पाहिजे आणि होईल, आपल्या संघर्षाने होईल. मला असं वाटतं त्याचं जे काही आपल्या कल्पना असतील, जे काही आपले आर्किटेक्ट असतील, जेव्हा तिकडे अलॉटमेंट होईल, काम सुरू होईल ना, ते सजेशन आपल्या लोकांकडून तिकडे गेलं पाहिजे. असाच हा पार्क झाला पाहिजे आणि महाराष्ट्राची हे पार्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ही शान राहिली पाहिजे. बाहेरचा पर्यटक असेल, कोणी पाहायला नागपूरला कोणी आला असेल तर या पार्कला त्याची व्हिजिट झालीच पाहिजे. ते पार्क पाहून नाही गेलो तर मी नागपूरला ऐकल्या ना तुम्ही आंबेडकरवाद्यांच्या प्रतिक्रिया, की जोपर्यंत ही जागा मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. तर नक्कीच आपण आंबेडकरवाद्यांचे आंदोलन बघितलेले आहे. मराठवाडा आंदोलन असो की खैरलांजी आंदोलन असो की घाटकोपरचं आंदोलन असो, अनेक असे आंदोलन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आंबेडकरवादी जे आहे तुटून पडतात. कारण अस्मितेचा जो प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा प्रश्न आहे आणि म्हणूनच आता एक नागपूरच्या आंबेडकरवाद्यांनी सुद्धा एक मनात ठाणलं आहे की जोपर्यंत 130 एकर जागा मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही हटवणार नाही. बघत रहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.